कल्याणमधनं आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे या क्षणाला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। प्रदीप, कल्याणमध्ये सध्या काय चित्र दिसतंय? कल्याणकर प्रवासी हे अर्थातच मुंबईच्या दिशेने येण्यासाठीची लगबग या वेळामध्ये असते, तेव्हा काय ऑप्शन्स ते निवडतायत? गुरु, आपण जर बघितलं तर मी आता डोंबिवली स्टेशनवरती उभा आहे। मध्य रेल्वेचे सर्वात गजबजीचे स्टेशन जे आहे ते डोंबिवली आणि हे कल्याण मानलं जातं। मात्र सकाळपासून जे आहे स्टेशनवर तुरळक गर्दी दिसते। मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिटांनी उशिरा असली तरी मुंबईकडे जाणाऱ्या लोकल आहेत या वेळेवर येत आहेत। 10 ते 15 मिनिटं उशिरा असल्या तरी त्यांचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे, त्यामुळे स्टेशनवर ही गर्दी अजिबात नाहीये। तर आपण जर बघितलं तर शुक्रवार आल्यामुळे अनेक डोंबिवलीकरांनी कल्याणकरांनी सुट्टीचा पर्याय सुद्धा निवडलेला आहे। तर काही जणांनी जो आहे वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे स्टेशनवर गर्दी नाही। आपण जर बघितलं तर बसेस सुद्धा ह्या अवेलेबल केलेल्या आहेत, त्यामुळे जे नवी मुंबईकडे जाणारे लोक आहेत त्यांनी बसचा पर्याय निवडलेला आहे। आपण जर बघितलं तर जे डाऊन साईडला ज्या लोकल आहेत त्या व्यवस्थित आहेत, अप साईडला जाणाऱ्या लोकल या 15 मिनिटांनी उशिरा आहेत, त्यामुळे गर्दी ही फारशी झालेली नाहीये। बरं, त्यामुळे आता प्रवासीच आता वेगळे मार्ग वेगळे पर्याय निवडताना दिसत आहेत आपल्याला। आणि एकूणच काय नेमकी मध्य रेल्वेची अवस्था आहे, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपले रिपोर्टर आपल्यापर्यंत पोहोचत होते। धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।